आता बघा गंमत. मोठा चकवा घडणार. पण कोण घडवणार चकवा? आलमगीर औरंगजेब. मोठी अजब घटना घडणार. हो, घडणारच. कारण त्यात ते माहेर आहेत. आणि हुशारी किती. प्रतापगडी सर्जा खानाला थोपवण्यासाठी राजे स्वतः जाणार आणि इकडे त्याच वेळी शाब्दी खान रायगडावर चालून येणार. म्हणजे प्रतापगड ही हुल म्हणायची. हूल. रवाळ तुपात तळलेली हूल. घडणार. चकवा घडणार. मग तातडीने निरोप पाठवूया. प्रतापगडी सर्जा खानावर राजे स्वतः चालून जाणार म्हणून. मग कधी पाठवणार निरोप? आत्ता. कोण आहे रे तिथे? आपली तयारी जय्यत असते. घाईत झालं पर लगीन लई चांगलं झालं. हो, आम्ही ठरवलं होतं आणि राणी साहेबांना शब्द दिला होता तो पूर्ण झाला याचं समाधान आहे. राजे जो शब्द देतात तो पूर्ण करतात याची प्रचिती आली आम्हाला. अहो, आमच्या तर ध्यानी मनी बी नव्हतं. वय पर आता लगेच मोहिमेवर जाऊ नका. हा, अहो शत्रू रानुमाळ पळत असताना घरी बसून कसं चालेल? बघितलं यांचं हे असं आहे. आज कुठं नाशिक, 4 दिवसांनी पन्हाळा, नंतर मिरज. चालूच पायाला थारच नाही यांच्या. मामी साहेब दमछाक होऊन 4 घोड्यांनी राम म्हटलं. हा, खरं खरं. आता त्यो औरंगजेब राम म्हणल तवाच ह्यो हंबीराव ग बस. म्या काय सोडणार हाय वय त्याला? खाऊ देच, उभाच फाडणार त्याला. आणि आता तर काय, लेखीची काळजी होती ती बी दूर झाली. आणि शिवाय कन्यादानाचं पुण्य बी गाठीला हाय. आता बघा तर कशी खोड मोडतो त्या औरंगजेबाची ती. या. अगं बाई, कुठे जाऊन आला? देवदर्शन घेऊन आलो आम्ही. बाळराजे, आशीर्वाद घ्या सगळ्यांचे. औक्षण सुखी भव. सुखी व्हा. सुखी भव. बस माझी लेक पिवळी झाली. ह्या डोळ्यांनी लगीन सोहळा बघितला. आता ताराची आई मला रोखायचं नाही. आता लढाईशिवाय माझ्यासाठी दुसरं शुभ कार्य नाही. घ्या. लगेच मोहीम? तर काय, आता परवानगी घेणार आणि निघणार. नाही मामासाहेब, तुम्ही जरा आराम करा. सर्जा खानावर आम्ही चालून जाणार आहोत. अहो राज, तुम्ही कुठं जाताय? म्या जातो. अहो पर असं काय करताय? जावई बापू घरी यायचे, थोडा दिवस तरी थांबा की. जावई बापू कुठं लांबचं आहे? हा, आधी चाकरी महत्वाची. काय बाळराजे, पाहुणचाराला घरी पाहिजे आली? आम्हाला काय वाटतंय ते आम्ही सांगू. हा, सांगा की. तुम्ही यांचा पाहुणचार चांगला करू शकणार नाही, कारण ते जवळचे आहेत. हो ना दादा महाराज?
त्यापेक्षा बाबा सर्जा खानाचा पाहुणचार जास्त चांगला करतील. बरोबर बोलली माझी तारा. तरव, तुम्हाला असं का वाटलं की बाबा सर्जा खानाचा पाहुणचार चांगला करतील? बाबाने सर्जा खानाला खूप मदत केली, रसद पाठवली. बाबांनी त्याला तलवारीने नाही, अन्नाने मारले. आणि अन्नानं मारलेला समोर उभा राहूच शकत नाही. तो आधी विजापुराचा सरदार होता, आता तो मोघल झालाय. बाबा समोर दिसताच तो किती तग धरेल हे सांगता येत नाही, पण तो पळून जाईल म्हणून बाबांना पाठवा. मामासाहेब, रायगडाचं नशीब थोर की त्याला अशी योद्धा सून मिळाली. राजांचं जिलेबी पथक तयार ठेवा. कविराज, राजांचं जिलेबी पथक सज्ज आहे. रावजी पंत, राजांबरोबर कोणकोणत्या सरदारांच्या फौजा जाणार आहेत याची यादी तुम्ही गडपायथ्याशी रवाना केलीत? हो हो, केली, रवाना केली. हरकऱ्यांना सूचना द्यायला हव्या. फुलस्वारांच्या पथकाचं बघायला हवं. फुलस्वारांचं पथक कुठे? पेशवे साहेब, हे हुलस्वार काय द्यायच्या त्या सूचना द्या. राजे एवढ्यात येतीलच. ते आले की त्यांची दिशा मार्ग कळेल, मग आपण यांना सूचना देऊ. हो, पण उशीर केला राजेंनी. अहो, तयारीनं जायचं म्हणजे उशीर हा होणारच. हा, तेही आहेच. राजे येत आहेत. राजन, आपण मोहिमेवर जाणार होतात का? परंतु आपण रणवेश परिधान केला नाहीत. कविराज, रणवेश आम्ही परिधान केला नाही कारण हंबीर मामा जाणार आहेत प्रतापगडी. काय? हे एक बरं झालं. हो, म्याच म्हणलं, आम्ही असताना तुम्ही कशा पायी. रावजी पंत, कुठे निघालात? आलोच. अहो, राजन काय म्हणतात ऐकून तरी जा. नाही, आलोच. एक जरुरीचा कागद राहिला, तेवढा घेतो आणि आलोच. कोण आहे रे तिथे? कोण आहे? मालक, मला बोलवलं? हो, हा खलिता तातडीने बादशाह सलामतांना नेऊन द्यायचा. जी पंत. गडावरून हुशारीने खाली उतर. हा, तपास होऊ लागलास तर माझा परवाना दाखव. थेट जाऊन बादशाह सलामतांच्या हाती हा खलिता दे. जी पंत. घे. वजीर आला, ये क्या हो रहा है? हाँ, जी जहापना, मतलब हम सोचते कुछ और है, होता कुछ और है. मैं कुछ समझा नहीं जहापना. पहले ये खबर मिली थी कि संबा खुद प्रतापगढ़ जा रहा है, फिर उसके बाद ये खबर मिली कि संबा ने अपना प्रतापगढ़ जाना मौकूफ रखा है. अब उसकी जगह उसका वो सरदार, वो सेनापति हंबीर राव जाने वाला है. या खुदा, अब क्या होगा? अब शाब्दी खान अगर रायगढ़ जाएगा वो कुछ नहीं कर पाएगा, क्योंकि
संबा खुद रायगढ़ में मौजूद है। मतलब शाब्दी खान को रोकना होगा। बिल्कुल, उसे फौरन इत्तला करो कि जहां का जहां है वहीं पर रुक जाए, वरना ना तो रायगढ़ मिलेगा, ऊपर से नुकसान पे नुकसान। जी जहांपना। वो आपका तेज रफ्तार से चलने वाला आउदी हशम, उस जासूस को भेजिए ताकि वो शाब्दी खान को वहीं का वहीं रोक दे। जी। कविराज औरंगजेब या इथं आहे परांडा, पण इथून तो छावणी हलवण्याच्या बेतात आहे। त्याची दिशा काय असेल? नाही कविराज, त्याचा सुगावा औरंगजेब आत्ताच लागू देणार नाही। आणि मग सर्जा खान तोही चालून येतोय की? कविराज, आमचा कयास आहे की सर्जा खान एकटा चालून येणार नाही, त्याच्या पाठीमागे दुसरं कोणीतरी असणार। पण अजून या आक्रमणाचा रोख आमच्या नीटचा लक्षात येत नाही। तो सिद्धीची मदत घेईल राजा? नाही कविराज, सिद्धी आता फक्त बघ्याची भूमिका घेईल, कारण आपण त्याला खडकाच्या मागं लपून बसायला लावलं। शिवाय कर्नाटकातून सुद्धा त्याला मदत मिळणं संभवत नाही, कारण चिकदेवरायच आपल्याला खंडणी देतो। आणि आपण गोव्यातील पोर्तुगीजांचा नक्षाच उतरवलाय, त्यामुळे औरंगजेबाला मदत करण्याचा विचार ते स्वप्नात देखील करणार नाहीत। आदिलशाह आणि कुतुबशाह हे सध्या आपल्या मेहरबानीवर टिकून आहेत। म्हणजे आता राहतो तो टोपीकर इंग्रज। ते गप्प आहेत। घारापुरी हे बेट आपण घेतल्यापासून कुलाब्यापर्यंतचा परिसर आपल्या नजरेत आला आहे। कविराज, तरी या टोपीकरांपासून आपण सावध राहिलं पाहिजे। जी राजा। आणि कविराज, या सगळ्यांचं अस्तित्व झाकोळलं गेल्यामुळं औरंगजेबानं आता निकराचे प्रयत्न सुरू केले। एकाच वेळी अनेक मोहिमा काढल्यात। सर्जा खानाची मोहीम ही त्यातलीच एक। पण कविराज, सर्जा खानाची मोहीम हा चकवा सुद्धा असू शकतो, आणि हा चकवा आम्हीच भेदू शकतो। आलं लक्षात? जी राजा। ने आपल्या लेखणीचे फटकारे समजून घेता घेता आपल्या तलवारीचे सपकारेही लक्षात यायला लागले आमच्या। तातडीनं प्रतापगडाच्या किल्लेदारांना एक पत्र पाठवा, त्यांना कळू द्या की महाराज येत नसून सरसेनापती हंबीरराव मोहिते येत आहेत म्हणून। त्याचबरोबर आजूबाजूच्या चौक्यांना आणि वाई प्रांतातल्या सुभेदारांनाही हा बदल कळवा। जी। बरं झालं, महाराज त्या सर्जा खाना सामोरे जात नाहीयेत ते। काय राहूजी पण? हो हो, हे बरं झालं। झाली तयारी? तयारी सुरूच आहे कविराज। नाही तसं नव्हे, गडाखाली खासी फौज तैनात करण्याचे आदेश द्या। खाशी फौज म्हणजे? खासी फौज म्हणजे खासे राजे स्वतः जाणार आहेत स्वारीवर। म्हणजे सरसेनापतींचं कूच रहित झालं का? हो, अहो म्हणून तो सांगायला आलोय लगबगीनं। हा, हे एक बरं झालं। मी आलोच। तर तुम्ही कुठे चाललायत सदर सोडून? हो, हे सदरीच्या रिवाजात बसत नाही। नाही म्हणजे एक जरुरीचं काम आठवलं, आलोच मी। पण कसलं काम आहे ते तरी सांगा। आता काम म्हणजे हा, हे बघा, हा बोरू बघा, हा बोरू काही ठीक नाहीये। ह्याला झिलून आणतो म्हणजे अक्षर वळणदारी। अहो रावजी पंत, बोरू जिलायचं पात्र ह्यामध्येच आहे। हे बघा, इथंच झिलून घ्या ना। काय आदेश तातडीनं निघावा, म्हणजे खाशी फौज लगेच तयार होईल। हे बघा, जरुरीचं काम आहे म्हटलं ना, आणि हे बघा त्यातून अगदीच निकट असेल ना तर आपण लिहा, आपलाही हात लिहिताच। आलो मी। पंत, रावजी पंतांचं चलनवलन काही ठीक दिसत नाही। खरंय, त्यांना काय झालंय हेच कळत नाही। कदाचित त्यांची तब्येत ठीक नसावी, कारण असं कधी ते वागत नाहीत। असू शकतं, पण
काहीतरी बिघडलंय हमखास. त्यांना जरा विचारून बघा. जर त्यांना विश्रांतीची गरज असेल तर विश्रांती द्या. काय त्यांचं वय झालंय. तुम्हीच बघा आता आणि ठरवा. हे घे, कुठेही न थांबता थेट औरंगजेबांच्या तंबूत जा. जी. थांब. निरोप वेळेत पोचला पाहिजे. जी. निक. जहांपना, क्या बात है? कुछ नहीं. फिक्र में हो? आप फिक्र की बात कर रहे हैं वजीर आला. यहाँ सोच सोच के, फिक्र कर करके हम बेजार हुए जा रहे हैं. क्या बात आन पड़ी जहांपना? ये काफिर राहुजी पंत ये क्या कर रहा है? हमारी सारी चालों को नाकाम कर रहा है. पहले ये खत भेजता है कि संबा खुद प्रतापगढ़ जाने वाला है. फिर खबर आती है कि संबा प्रतापगढ़ नहीं जा रहा है. और कुछ वक्त बाद एक और खत आता है जिसमें यह पता चलता है कि संबा की जगह हम्बीरराव जा रहा है. और अब यह खत आता है कि संबा खुद जा रहा है. कुछ समझ में नहीं आ रहा. हमारा तो सर चकरा रहा है. हमें तो खबरों में ही कुछ गलत बात नजर आती है जहांपना. बिल्कुल. या तो ये राहुजी पंत काफिर गद्दार है या संबा बहुत ज्यादा चालाक. कमाल है ना. हम संबा को चकमा देना चाहते, उल्टे वो हमें चकमा दे रहा है. हम उसे नचाना चाहते हैं, वो हमें अपनी उंगलियों पर नचा रहा है. या खुदा, ये कैसा दुश्मन है. वजीर आला, शाब्दी खान को फौरन इत्तला कीजिए कि वो रायगढ़ की ओर बढ़े. आलो आलो आलो. तुम्ही या आत या. मला सांगा, कोणी बघितलं नाही ना तुम्हाला? नाही. एवढी रात्र करून आलात ते? तुम्ही दिलेल्या निरोपानुसार बादशाह सलामतांनी शाब्दी खानास रायगडावर पाठवलं. पाठवलं? हो. आणि तो रायगडावर हल्ला करणार. आता तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे. काय? एकतर शंभूराजे गडावर नसल्याची सूचना शाब्दी खानास द्यायची. कुठे? बघू, शाब्दी खानाचं रूप बघू. कदाचित छत्री निजामपूरला तो दबा धरून बसेल. बरं. आणि हल्ला केव्हा होणार? हल्ला रात्रीच होणार. असं? आधीच ठरल्याप्रमाणे 1,500 हशम महादरवाजापर्यंत पेरलेले असते. अहो, पण एवढं सोपं नाहीये ते. सोपं नाहीये.
आपण आहोत ना, सोपं करूया. अहो पण कसं सोपं होणार? हल्ला सुरू झाला की तुम्ही गडाचे दरवाजे उघडायचे. गडाचे दरवाजे उघडायचे रात्रीचे? हो, तेवढं तर तुम्हाला करावंच लागेल पंत.